जय महाराष्ट्र मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड आता आपल्या समोर येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील आणि महायुती यांच्या संदर्भातील. काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं विधान भवनातील भाषण ऐकलं आणि सर्वसामान्य माणसांच्या, मराठी माणसांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण झाला. उद्धव ठाकरे होणं सोपं नाहीये. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी ठाकरे ब्रँड आहेत. ठाकरे होणं सोपं नाही. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी? एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलच्या या बातमीने महाराष्ट्रामध्ये मात्र सामान्य शिवसैनिकांची छाती ऊड अभिमान भरून आलाय. नेमकं काय घडलंय ते आता आपण जाणून घेऊया. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल विधिमंडळातील शेवटचा दिवस. या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना विधिमंडळामध्ये निरोप देण्यात आला, कारण की मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची ही इनिंग संपते आहे. मात्र हा भारावून टाकणारा क्षण महाराष्ट्राने पाहिला आणि महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या प्रेमात पडला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा, महाराष्ट्राचा नेता कसा असावा, स्वज्वल नेतृत्व कसं असावं, तर उद्धव ठाकरे यांच्यासारखं असावं, अशा प्रकारच्या बातम्या सध्या मित्रांनो सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहेत. काल उद्धव ठाकरे यांचं निरोप समारंभातलं भाषण ऐकण्यासारखं होतं. लोक म्हणाली, उद्धव ठाकरे होणं सोपं नाही. ठाकरे हा महाराष्ट्राचा मराठी मान आहे. ठाकरे ही महाराष्ट्राची ताकद आहे. ठाकरे हा महाराष्ट्राचा श्वास आहे. ठाकरे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान आहे. आणि हे शब्द ऐकल्याबरोबर सामान्य शिवसैनिकांची छाती मात्र मित्रांनो भरून आली. फडणवीस शिंदेंनी मान्य केलं, ठाकरे खरंच सगळ्यांचे बाप आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे होणं सोपं नाहीये. ठाकरेंना लढणं, ठाकरेंना लढणं सोपं नाहीये. हे काल एकनाथ शिंदेंनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं. हा निरोप समारंभ महाराष्ट्राने सगळीकडेच पाहिला. एकनाथ शिंदेंनी देखील काल मान्य केलं की उद्धव ठाकरे हेच खरे आपले नेते होते. एकनाथ शिंदे काल काय म्हणाले ते सुरुवातीला पाहूया. हा निरोप समारंभ नाही, हा निरोप समारंभ नाही, हा शुभेच्छांचा वर्षाव आहे. हा शुभेच्छांचा वर्षाव आहे. हा तुमचा शेवट नाही, हा तुमचा शेवट नाही. या आपण कधी भेटूयात, आपण कधी भेटूयात आणि बोलूयात. ही एकनाथ शिंदेची गेल्या 5 वर्षानंतरची उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली ही पहिली वाक्य सांगून जात आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे होणं सोपं नाहीये. आजही जरी एकनाथ शिंदेकडे सत्ता असली तरी दरारा मात्र उद्धव ठाकरेंचा आहे आणि ठाकरेंच्या पाठीमागे महाराष्ट्र आहे. हे एकनाथ शिंदेच्या या 2 ओळीवरून आजही तुम्हाला पाहायला मिळतंय. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले, सहवास सुटला नाही म्हणून सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. निरोपाचा क्षण नाही, शुभेच्छांचा सण आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे. तुमच्या भेटीसाठी पुन्हा आतुर हे मन आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या संदर्भामध्ये व्यक्त केलेले हे विचार महाराष्ट्राने पाहिले आणि आजही एकनाथ शिंदेच्या मनामध्ये उद्धव ठाकरे आहेत का असा प्रश्न महाराष्ट्राला पडला. नवे तर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे एवढे कणखर नेते कसे बनलेत? सगळं गेलं तरी उद्धव ठाकरे आजही महाराष्ट्रामध्ये ताठ माने उभे आहेत. एकनाथ शिंदेंना समजलं ठाकरे होणं सोपं नाहीये. उद्धव ठाकरे खरंच विचारांचे वारसदार आहेत आणि संपूर्ण पक्षाचे बाळासाहेबांची वारसदार आहेत. त्यामुळे पुढे एकदा नेमकं काय झालं ते देखील आपण पाहूया. कदाचित 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे पहिल्यांदा म्हणाले, एकनाथ शिंदेसारखा माझा सगळ्यात जवळचा माणूस सोडून गेला, त्यांनाही मी कधी कळलो नाही. उद्धव ठाकरेंनी काल विधान भवनामध्ये आपलं हे व्यक्त केलं मत. त्यावेळी संपूर्ण विधान भवन अगदी शांत होतं. माझा सगळ्यात जवळचा माणूस मला सोडून गेला,
कदाचित त्याला कळलं नसेल उद्धव ठाकरे हे कोण आहेत. उद्धव ठाकरे पुढे म्हणतायत, मित्र कोण आणि शत्रू कोण हे मला लवकर कळलं नाही. मित्र कोण आणि शत्रू कोण मला हे लवकर कळलं नाही. जे राहिले माझ्या अगदी जवळचे, जे राहिले माझ्या अगदी जवळचे, पण त्यांना मी कधी कळलो नाही. उद्धव ठाकरेंनी उपरोधिकरित्या एकनाथ शिंदेंना हे विधान केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा लोकांची चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे होणं सोपं नाहीये. साताऱ्यात जे घडलं त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं. लगेचच लागलीच फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी आपली जवळीकता साधली. महाराष्ट्र पाहत होता एकनाथ शिंदे यांना दूर करून फडणवीस ठाकरेंच्या जवळ जात आहेत. महाराष्ट्राने पाहिलं होतं शिंदे सेनेमध्ये आणि भाजपमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. मात्र देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेना प्रमुखांची शिवसेना आणि त्यांचे सुपुत्र आजही तेवढ्याच ताठमाराने महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये वाढतायत. म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे फडणवीस यांनी काल विधान भवनामध्ये मान्य केलं. आता एकनाथ शिंदेना देखील अनुभूती आली असावी. ठाकरे त्याच वेळी खरे होते, आपण त्यावेळी चुकलो. आता एकनाथ शिंदेना पाठीमागचे दिवस आठवायला लागले. सत्ता आहे, परंतु जो विश्वास पाहिजे होता, जे नावलौकिक पाहिजे होतं, जी नीतिमत्ता पाहिजे होती, नैतिकता पाहिजे होती, ती आता आपल्याकडे नाहीये असं सुद्धा काही लोकांना वाटायला लागले. मित्रांनो, जर तुम्ही गेले काही दिवस पाठीमागे गेले महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, आपण जर काही पाठीमागे गेलो तर तुम्हाला लक्षात येईल उद्धव ठाकरे हे भाजप सोबत सत्तेमध्ये असताना देखील भाजपच्या नेत्यांना भिडायचे, त्यांच्यावरती रोखठोक बोलायचे. ही ठाकरेंची ताकद कमालीची होती. 2018-19 मध्ये उद्धव ठाकरेंचे मंत्री खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरायचे, भाजपला जशास तसं उत्तर द्यायचे. मात्र आता एकनाथ शिंदेसोबत असलेले तेच मंत्री मात्र भाजपच्या काही सामान्य कार्यकर्त्यांचा मार खाताना दिसत आहेत. मित्रांनो, एवढा फरक आहे उद्धव ठाकरेंच्या मध्ये आणि एकनाथ शिंदेच्या मध्ये. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे होणं सोपं नाहीये हे आता एकनाथ शिंदेना बरोबर कळून चुकलंय. त्यामुळे आगामी काळामध्ये ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये काम करावं का असा प्रश्न शिंदे सेनेतील काही आमदारांना पडलाय. मित्रांनो, हीच ठाकरेंची ताकद महाराष्ट्राला, मराठी माणसांना खूप आगामी काळामध्ये पुढे घेऊन जाईल. परंतु शिंदे मात्र चुकलेत. आता शिंदेना उपरती आले का? मित्रांनो, आपणास काय वाटतंय? आपण देखील यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राच्या राजकारणातील आजही, कालही आणि उद्याही ठाकरे हेच किंग आहेत आणि किंग राहतील, ही गोष्ट 100% सत्य आहे आणि याला कोणीही नाकारू शकत नाही. मित्रांनो, याबद्दल आपलं स्पष्ट मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.